नमस्कार. अजून मी तुझा या आपल्या मराठी बातम्यांच्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. अजून मी तुझा या आपल्या प्रेक्षकांचं ठाव घेणारं चॅनल, अत्यंत लोकप्रिय चॅनल. काही कालावधीत हा चॅनल लोकप्रिय झाला, आपल्या सर्वसामान्यांना माहिती आहे. पण आता एक थेट बातमी, काळजावर गगनावर भिडणारी बातमी आपल्या समोर येत आहे. लाडकी बहीण योजनेमुळे सरकारचं कंबरड मोडल्याचं पाहायला मिळतंय. या योजनेमुळे अनेकांना पैशाचा लाभ तर झाला, पण सरकार पैसे कुठून आणणार हा सवाल आता सरकारला पण पडलेला आहे, हे आपल्याला दिसतंय. याची अधिक माहिती घेऊया. आपले प्रतिनिधी विशाल बुटके संपर्कात आहेस ना? विशाल बुटके, हा बोल बोल. मिलिंद, काय म्हणतोयस, कसं आहेस? अरे हां तू हां बरोबर आहे. या लाडकी बहीण योजनेचं पैशामुळे सरकारचं कंबरड मूल्यातली बातमी ऐकली मी, पण जरा मनाला धक्काच बसला या बातमीमुळे. अरे सर्वसामान्यामुळे किंवा तुझाच बघ ना किती फायदा झाला होता या बातमीमुळे. कारण तुझ्या गरजा किती पूर्ण झाल्या होत्या आपण पाहिलेल्या आहेत. तुझ्या 1500 रुपयामधून तुझी बायको तुला 1500 द्यायची, त्यातून तू किती मोजमजा करायचं आपण वेळोवेळी पाहिलंय. या योजनेमुळे ही योजना अतिशय चांगली आहे. सरकारने आपल्यासाठी तर तुझ्यासाठी, तुझी बायको तर तुला पैसे देते, माझी बायको मला 1500तले 500 रुपये द्यायची, त्यामुळे माझं रिचार्ज भागायचं. आज जिओचं रिचार्ज तुला किती महाग झालं हे आपण माहिती आहे. 300 रुपयाचं रिचार्ज मी त्याच्यातले 200 रुपये मारून ठेवायचो आणि ते महिन्यावर पुरायचो. अरे बुटके, तू पर्सनल प्रश्न सांगू नको, तू माझ्याबद्दल बोलू नको, तू तुझ्याबद्दल नको बोलू. जनतेला काय वाटतंय, जनतेकडून जाणून घ्यायचं आहे आपल्याला, त्यांना तू प्रश्न विचार. तू स्वतःचे मुद्दे का सांगतोयस? योजनेबद्दल सर्वसामान्यात खुशीचं वातावरण आहे, आनंदाचं वातावरण आहे, त्याबद्दल तू काही बोल, त्यांचे प्रतिकार घे. तुझ्या आणि माझ्या वैयक्तिक चॅनल बघता, इकडे सगळे लोक बघतायत, तू घरचं मला पर्सनली बोल, जे बातम्या आहेत ते सांग. तू एवढं म्हणतोयस म्हणून मी एखादी प्रति घेण्यासाठी जात आहे. आज तसा काम करण्याचा मला मूडच नव्हता, कारण तुला माहिती आहे आपलं पेमेंट वेळेवर होत नाही. आपण पेमेंटसाठी किती पायऱ्या अशा झिजायला लागतात. आणि माझं देखील आता योजनेसारखंच कंबरड मोडलंय, कारण वेळेवर प्रमाण पेमेंट मिळत नाही. ते लाडक्या बहिणीचे तरी पैसे यायचे. हा ठीक आहे, तू म्हणतोयस म्हणून मी प्रतिक्रिया घेतो. काका बघा, तुम्ही विचारता म्हणून सांगतो. या योजनेमुळे ना आम्हाला लई फायदा झाला होता. लाडकी बहीणचे पैसे वेळेवर यायचे, त्याच्यामुळं 1500 रुपयात आमचं सिलेंडर भागायचं, रिचार्ज निघायचं. आता रिचार्ज महाग झाले. या सगळ्या योजनेमुळं मला फायदाच झाला आहे. आणि सरकार आपलं चांगलं आहे, तसं लाडकं सरकार आहे, त्यामुळे ही योजना बंद होणार नाही. कोणी काही म्हटलं तरी योजना बंद होणे, सरकारचं कंबरड मोडणार पण नाही. सरकार सक्षम आहे, ती मदत करण्यासाठी सरकार उभं राहून ही योजना कायम चालू राहील आणि सर्वसामान्याला दिलासाच राहील. अशा आमची एक प्रतिक्रिया. आम्हाला असं वाटतं चालू राहायला पाहिजे. पाहिलंस का अशा सगळ्या सर्वसामान्यांच्या प्रतिक्रिया आहेत. ही योजना बंदच पाहिलंस का अशा सगळ्या सर्वसामान्यांच्या प्रतिक्रिया आहेत. ही योजना बंदच नाही व्हायला पाहिजे, ही योजना कायम चालू राहायला पाहिजे. तुला जे वाटतंय, त्यांना जे वाटतंय, त्या काकांना जे वाटतंय तेच मी तुला सांगितलंय. बाकी वेळोवेळी भेटत राहू. मिलिंद, धन्यवाद. विशाल, चांगल्या प्रतिक्रिया घेतल्यास म्हणून तुझा वेळोवेळी पेमेंट वाढतच गेला. भले 4 महिन्याला काय मिळेल, पण तुला पेमेंट मिळतोच आहे. यानंतर आता आपण पुढील बातम्याकडे वळूयात. पुढील बातमी आहे 2 मुंग्याचा भांडणात तिसऱ्याचा लाभ. छोट्या छोट्या मुद्द्याच्या बातम्या आपण नेहमीच घेऊन येतो. 2 सिंह एकमेकावर आदळले. का आदळले ते पुढील 9च्या बातमीत पाहत राहा. आणि तुम्ही पाहतायत, नेहमीच पाहत राहा आपलं चॅनल. नाव माहिती आहे ना, का सांगू परत? धन्यवाद.